आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात। मुंबईमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीवरती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाम। चालकांना मराठी न आल्यास 15 ऑगस्टपासून दंड आकारणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ठाम भूमिका। भांडूपमधील काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर यांच्यावरती महिलेच्या अपहरणाचा आरोप। पतीसोबत मैत्री करणाऱ्या महिलेचं अपहरण करून ती मारहाण केल्याचा आरोप। नगरसेविकेविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नीट पेपरफुटी प्रकरणी नांदेडच्या कदम कुटुंबाची चौकशी होणार। कदमनं मुलीसाठी 5 लाखात नीटचा पेपर विकत घेतला होता। लातूरमध्ये सीबीआय पथकाकडून मोठेगावकरच्या क्लासेसमध्ये 3 तास चौकशी। कागदपत्रांचा काही डेटा तपासासाठी ताब्यात घेतला। रात्री उशिरा सीबीआयचं पथक कागदपत्रांचा डेटा घेऊन दिल्लीकडे रवाना। बोंधू खरातला घेऊन नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना। मुंबईतल्या पीएमएलए कोर्टात खरातला हजर करणार। नाशिक कोर्टानं ईडीला ताबा घेण्याची परवानगी दिली। सिन्नर पोलिसात आर्थिक फसवणूक प्रकरणात गुन्हे दाखल। राज्यात उकाड्यापासून दिलासा मिळण्याचे संकेत। आजपासून तापमानात घट होण्याची शक्यता। मात्र विदर्भात पुढील आठवडाभर उष्णतेची लाट कायम राहणार। आरटी प्रवेशासाठी 23 मे अंतिम मुदत। दुसऱ्या फेरीत 20,000हून अधिक पालकांना प्रवेशाचे एसएमएस। राज्यातील 8,701 शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू। राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर। संबंधित शाळा आणि विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरती निकाल पाहता येणार। गुण पडताळणीसाठी 18 मे ते 27 मे दरम्यान ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा। उद्या देशभरातील 12.5 लाख केमिस्ट देशव्यापी संप पुकारणार। ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला औषध विक्रेत्या संघटनांचा विरोध।